नमस्कार मित्रांनो, लाईफ सोल्युशन या व्यासपीठामध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आपल्याला आनंदी जीवनाचे मार्ग. मित्रांनो, आपण आजचा विषय जो आहे तो अहंकार आहे. अहंकाराला आपण इंग्रजीमध्ये इगो म्हणतो. आजूबाजूला आपण वाक्य वापरत असताना याचा इगो दुखवला, याचा हार्ट झाला किंवा याला खूप इगो आहे अशा प्रकारची वाक्य वापरतो. हा इगो म्हणजे नेमकं काय आहे? तर इगो म्हणजे व्यक्तीतला मीपणा, देहाभिमान, माझे मी केले या ज्या गोष्टी दिसून येतात तो त्याचा अहंकार असतो. अहंकार नेमका कुठल्या गोष्टीमुळे होतो? तर त्यामध्ये असते व्यक्तीची बुद्धिमत्ता, दुसरा भाग असतो व्यक्तीला मिळालेली सत्ता, तिसरा भाग असतो व्यक्तीला मिळालेले पद, चौथा भाग असतो व्यक्तीला मिळालेले यश आणि पाचवा भाग असतो त्या व्यक्तीचे सौंदर्य. म्हणजे या सर्व गोष्टी भोवती त्याचा अहंकार हा अवलंबून असतो. आता बऱ्याच वेळेस आपण बघतो बोलताना व्यक्ती मी केलं, माझ्यामुळं झालं, मी नसतो तर झालंच नसतं, मी शून्यातून विश्व निर्माण केलं. अरे शून्यातून विश्व निर्माण करायला तू काय विश्वमित्र आहेस का? तुला इतका अहंकार का? म्हणजे अशा पद्धतीचे वाक्य वापरून त्याचा तो अहंकार दिसून येतो. दुसरा भाग असतो एखादं पद मिळालं तर त्या पद मिळाल्यानंतर त्या पदाची गरिमा असते. मग ते कुठलंही मिळो, एखादा आमदार हो, एखादा अधिकारी हो किंवा एखाद्या पदावर त्याला चांगलं पद मिळो, या पदामधून लोकांची सेवा करणे हा उद्देश असतो. परंतु आपल्याला ज्यावेळेस आपण आजूबाजूला बघतो त्यावेळेस लोकांची सेवा ही बाजूला राहते आणि त्याचं राहण्याचं ढंग, समाजाला दाखविण्याचं ढंग किंवा तो काहीतरी मी वेगळा आहे असं दाखवण्याची प्रवृत्ती हीच त्याला वेगळं करते आणि हाच त्याचा अहंकार असतो. त्यानंतर एखादं यश मिळालं तर यश मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वांचा वाटा असतो. त्यामध्ये सर्व गोष्टी ची मेहनत असते, वैयक्तिक त्याही व्यक्तीची मेहनत असते, श्रम असतं. परंतु ते यश पचवताना हा अहंकार दिसला नाही पाहिजे. माझ्यामुळं मिळालं, मी जर नसतो तर तुला मिळालंच नसतं. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अहंकाराला कारणीभूत आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण बऱ्यापैकी आजूबाजूला बघतो की एखाद्याला एक छोटीशी रक्कम तुम्ही जर उसनवारी म्हणून मागितली, उदाहरणार्थ 1000 रुपये, तर ज्यावेळेस हे 1000 रुपये एखाद्या नातेवाईक, मित्र किंवा एखादा तुमच्या समाजातील ओळखीचा घटक मागितले जातात त्यावेळेस त्याची जी उत्तरे असतात त्याच्यामध्ये अहंकार दिसून येतो. त्याची उत्तरे काय असतात? अरे मी आत्ताच 50 लाखाचा फ्लॅट घेतला, अरे माझा खूप EMI मोठा आहे, अरे मी आत्ताच एक 25 एकर जमीन घेतली, अरे मी आत्ताच ही कार खरेदी केली. अरे 1000 रुपये उसने मागितल्यानंतर तू त्याला एवढ्या मोठ्या गोष्टी विकत घेतलेल्या का सांगतो? त्याने विचारल्या नाहीत. म्हणजे अशा गोष्टी ह्या दाखवण्यातून किंवा सांगण्यातून त्याला अहंकार निर्माण होतो. मला मान्य आहे की तुम्ही ते मिळवलं, त्याच्या मागे तुमची मेहनत आहे, तुमचं यश आहे, तुमचं श्रम आहे. पण कुठल्या गोष्टीला तारतम्य ठेवून तुमच्या बोलण्यातून जो अहंकार येतो तो कमी करण्याचा प्रयत्न करा. आता बऱ्याच वेळेस ह्या अहंकार हा जो आहे ना, हा इतका मोठा शत्रू आहे, तो गळूनच पडत नाही. तो जर गळून पडला तर आनंद निर्माण होतो. त्याच्यामध्ये दुसरं एक उदाहरण सांगायचं झालं तर एक मांजर असते आणि ती मांजर एक मांसाचा मोठा तुकडा घेऊन
पळत असते. तिच्या मागे खूप सारे कुत्रे लागलेले असतात आणि हे कुत्रे पाठीमागे, मांजर पुढे. अगदी त्या तुकड्याचं वजन आणि तिचं पळणं याच्यामध्ये तिची दमछाक झालेली असते. याच्यातून थोडंसं सावरून तू एका कठड्यावर उभा राहते आणि हे त्या कठड्याच्या आजूबाजूला सर्व कुत्रे जमून तिच्यावर भुंकत असतात. मग तिच्याच एक मांजर, दुसरी मांजर, तिच्याच बिराजदारीमधली तिचीच मैत्रीण एक येते आणि तिला सांगते, अगं हे कुत्रे तुझ्या पाठीमागं लागलेले नाहीत. कुत्रे हे त्या मांसाच्या पाठीमागं लागलेले आहेत. ते मांसाचा तुकडा फेकून दे, ते कुत्रेही जातील आणि तुझा जी दमछाक आहे तीही थांबेल. ज्यावेळेस ती मांजर ते मांसाचा तुकडा टाकून देते त्यावेळेस ते कुत्रे तो तुकडा घेऊन पळून जातात आणि तिच्या मागं जी समजा धावपळ लागलेली असते, दमछाक झालेली असते, तीही थांबते. तशा पद्धतीनं हे अहंकाराचं आहे. हा अहंकार म्हणजे त्या मांसाचा तुकडा आहे. तो जर तुमच्यातून गळून गेला, अगर तुम्ही टाकून दिला, तर नक्कीच तुम्ही सुखी जीवन जगाल, आनंदी जीवन जगाल. म्हणून कुठलीही गोष्ट मी केली, माझ्यामुळं झाली असे शब्द न वापरता, किंवा ईश्वरी कृपेनं झाली, किंवा सामूहिक सर्वांच्या प्रयत्नामुळे झाली, आपण होतोत म्हणून झाली, असे जर शब्द वापरून तुम्ही अहंकाराला कमी करू शकता आणि तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करून अतिशय आनंदी जीवन जगू शकता. आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशीच आपण एक समस्या घेऊन पुढे तिचे उत्तर शोधणार आहोत. तर आज आपण येथे थांबू. धन्यवाद.